नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी सहायक प्राध्यापक दत्तात्रय कमलाकर, वाणिज्य विद्याशाखा दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एमकॉम भाग 2 सेमिस्टर 4 लास्ट व्हिडिओ आपल्या या एमकॉम पार्ट 2च्या स्टुडंटसाठी विद्यार्थ्यांसाठी, यानंतर आपण बीकॉम साठी काही व्हिडिओज किंवा यानंतर एमकॉमचेच अदर विषयाचे परत अजून व्हिडिओज करणारच आहोत. परीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला MCQs देतच राहणार आहोत. तर आजचा विषय आहे रिसर्च मेथोडॉलॉजी पेपर 8. मित्र हो, रेग्युलरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या पेपरसाठी रिसर्च प्रोजेक्ट असतो. मात्र आपणाला हा पेपर दूरशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांना स्पेसिफिकली हा पेपर द्यावा लागतो. हा ऑल ऑप्शन पेपरसाठी आहे, म्हणजे अकाउंटन्सीचा विद्यार्थी असू दे, कॉस्टिंगचा असू दे, टॅक्सेशनचा असू दे, बँकिंगचा असू दे, कॉर्पोरेशनचा असू दे, कुठलाही ऑप्शन त्याचा असू दे, रिसर्च मेथोडॉलॉजी हा पेपर त्याला कंपल्सरी आहे आणि हा पेपर नंबर आहे 8. यासाठी आपण सर्वांसाठी एक कॉमन कोड आहे, त्याला आपण 70,003 हा कॉमन कोड या ठिकाणी दिलेला आहे. सो एक्झाम देत असताना या कोडचाच पेपर आहे का ते पाहून घ्या. ओके मित्र हो, व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनल जे न्यू स्टुडंट्स आहेत त्यांनी प्लस बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट अपडेटेड व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील. आणि कधीही विसरू नका, आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होऊ शकतो. एमकॉमचे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी ही तयारी आहे आणि त्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचे व्हिडिओज पाहणं गरजेचं आहे. त्यांना अशा प्रकारचे MCQs रेफर करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना मॅक्सिमम नंबर ऑफ मार्क्स मिळू शकते. चला तर पाहूया मित्र, ॲज आय ऑलरेडी स्टेटेड, आपण प्रिव्हियस काही क्वेश्चन पेपर मधले आपण व्हिडिओज या ठिकाणी बघत आहे. सो एमकॉम भाग 2 सेमिस्टर 4चा हा पेपर जो आहे तो मे 2019चा पेपर आहे विद्यार्थी मित्र. आणि याच्यातलेच काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो पहिला प्रश्न आहे, कोडिंग ऑफ डेटा मीन्स असाइनिंग नंबर्स अँड डॉट डॉट डॉट. काय कोडिंग ऑफ डेटा? आपण कोडिंग करतो, हे रिसर्च मेथोडॉलॉजी मधला भाग आहे. सो नंबर असाइन करतो किंवा दुसरं काय करतो, सायन्स करतो का नाही? नन ऑफ दिस ऑब्विसली करावंच लागणार आहे. सो हे ऑल्सो कॅरेक्टर्स नाही, तर नंबर प्लस symbols is the right answer. Next question. Tabulation is orderly arrangement of data in. Tabulation is a orderly arrangement of data in only rows. No, wrong answer. Only in columns. No, wrong answer. Right answer is rows and columns. So none of this also wrong answer. Next question. On the basis of purpose uddesh, the tables are of dot dot types. उद्देश किंवा ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने आपण किती टाइप्सचे टेबल्स फॉर्म करतो? त्याचा राईट आन्सर आहे 2 tables types. Okay, so 4 wrong, 3 wrong, and none of this also wrong. Correct answer is 2 types. Okay, next question number 4. Analysis and interpretation of a data are dot dot activities. ही कोणती ऍक्टिव्हिटी आहे खालीलपैकी? सेपरेट ऍक्टिव्हिटीज नाही. इंडिपेंडेंट म्हणजे स्वतंत्र अशा आहेत? नाही. सो इट इज इंटरकनेक्टेड ऍक्टिव्हिटीज. अनालिसिस इंटरप्रिटेशन इंटरकनेक्टेड. अनालिसिस झाल्यानंतर आपण त्याच्यावरती इंटरप्रिटेशन करत असतो. सो इंटरकनेक्टेड. नन ऑफ दिस ऑल्सो रॉंग आन्सर. काही मित्र नन ऑफ दिस किंवा ऑल ऑफ द अबव्हला क्लिक करत जातात. विद्यार्थी मित्र असं असत नाही. थोडंसं अनालिटिकल व्ह्यू किंवा अंडरस्टँडिंग ऑफ द क्वेश्चन्स हे महत्त्वाचं आहे. त्यातून मग तुम्ही 50-50 जे चुकीचे वाटतात ते कमी करणं आणि मोस्ट प्रोबेबल मोस्ट करेक्ट आन्सर चूज करणं या एक्झाममध्ये अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. F-test was developed by famous statistician. कोणत्या स्टॅटिस्टिशियन F-test डेव्हलप केली? तर याचं करेक्ट आन्सर आहे R.A. फिशर यांनी ही स्टॅटिस्टिकल टेस्ट F-test आहे ती डेव्हलप केली. फेल रॉंग, फॅट्रिक रॉंग, नन ऑफ दिस ऑल्सो रॉंग.
Next question, we may reject hypothesis when it is true. It is called, जर hypothesis ट्रू असून आपण रिजेक्ट करत असू तर त्याला काय म्हणतो? ह्युमन एरर? नो. सॅम्पल एरर? नो. None of this also no. So correct answer is type 1 error. Okay. So right answer is type 1 error. Next question, number 7. And dot dot contains documents, statistical statements and other material which supports the writing report. कोणती गोष्ट आपल्याला रिपोर्ट रायटिंगसाठी मदत करते किंवा मदत करते? दॅट इज डॉक्युमेंट, स्टॅटिक स्टेटमेंट अँड अदर मटेरियल. त्याला आपण काय म्हणतो? आर्टिकल एकच मदत करते का? नाही. सो सॉरी, दॅट इज ऑल्सो रॉंग. सेकंड, इंट्रोडक्शन? नो. इंट्रोडक्शन तर बेसिक असतं. नन ऑफ दिस ऑल्सो रॉंग. अपेंडिक्स जे आपण जोडलेलं असतं त्याला सोबत, दॅट इज मोर रिलायबल डॉक्युमेंट वाय वी मेक अ रिपोर्ट, राईट? Okay, next, a dot dot is a list of technical words used in a report and their explanations. कशाला आपण जे वर्ड्स असतात टेक्निकल त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन दिलेलं असतं रिपोर्टमध्ये, त्याला आपण काय? इंडेक्स. आपण जे चॅप्टर केले त्याला आपण इंडेक्स म्हणतो. नन ऑफ दिस रॉंग आन्सर. बिब्लिओग्राफी जे काही रेफर केलं त्याला आपण बिब्लिओग्राफी म्हणतो, पण वर्ड्स एक्सप्लेनेशन आपण ग्लोसरी असं म्हणतो. सो राईट आन्सर इज अ ग्लोसरी. नेक्स्ट क्वेश्चन पेपर मित्र मी घेतला आहे नोव्हेंबर 2018चा, म्हणजे व्हेरी रिसेंट जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रामाणिकपणे. सो SZ47 हा त्याचा कोड आहे. सो पहिला क्वेश्चन या क्वेश्चन पेपर मधला, स्टॅटिस्टिकल टेक्निक डीलिंग विथ 2 or more व्हेरिएबल इज कॉल्ड. दोन व्हेरिएबल्स मधलं डीलिंग विथ 2 or more व्हेरिएबल्स त्यातलं कुठलं स्टॅटिस्टिकल टेक्निक? कॅज्युअल अनालिसिस? असत नाही. सेकंड, कॅज्युअल अनालिसिस रॉंग. informal wrong. All of this also wrong. So right answer is correlation analysis is the correct answer. 2 and more variables मधलं ते statistical technique आहे. Okay, next. Question number 2. Dot dot should be considered for interpretation of data. कशाला आपण interpretation of data असं म्हणतो? So empirical evidence किंवा सेकंड theoretical framework, hypothesis or all of this? So correct answer आहे all of this. ओके, हे सगळंच आपल्याला नेसेसरी आहे while interpretation of data. हे सगळं आपण कन्सिडर करतो. should be considered while interpretation of data, empirical evidences, theoretical framework and hypothesis. Okay, next question. Number 3. Dot dot is a value having maximum frequency. हे मला वाटतं आपण SY BCom ला स्टॅटिस्टिक मध्ये शिकलेलो आहे. मीन मीन्स सगळ्याचा ॲव्हरेज, मीडियम मीन्स बरोबरचा मध्य, म्हणजे 9 अंक असतील हॉरिझॉन्टल म्हणजे असेंडिंग किंवा डिसेंडिंग, तर 4 इकडचे 4 इकडचे सोडले जे राहील त्याला आपण मीडियम म्हणतो. नन ऑफ दिस हे रॉंग आन्सर आहे. मोड मीन्स जो मॅक्सिमम नंबर आलेला आहे, म्हणजे 60% विद्यार्थी जर जास्त असतील तर त्याला आपण मोड असं म्हणतो. दॅट इज अ मोड इज अ व्हॅल्यू ऑफ हॅव्हिंग मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट, when data class does not progress from one class to another without a break called as dot dot dot. बघा कुठल्या डेटाला आपण असं म्हणतो? when data is does not progress हे कंपल्सरी व्हायचं, not progress from one class to another without a break called as a प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा तर होऊच शकत नाही, कारण हा पुढे वगैरे कंटिन्युअस डेटा हा प्रोग्रेस होतो. सो करेक्ट आन्सर इज डिस्क्रीट डेटा इज द राईट आन्सर. नेक्स्ट, RA फिशर डेव्हलप्ड द डॉट डॉट टेस्ट. मागील काही प्रश्नामध्ये आपण बघितलं. सो याचा राईट आन्सर आहे F टेस्ट. ही RA फिशर यांनी डेव्हलप केलेली आहे. T टेस्ट रॉंग, Z टेस्ट रॉंग, Chi square टेस्ट also wrong. Next question. Question number 6.
and that is a critical value of 5% level of significance at two-tailed test is 2.58, wrong answer. 1.28, wrong answer. 2.33, also wrong. Right answer is 1.96. मित्रो यासाठी आपला अभ्यास असणंच गरजेचं आहे. Dot dot is a list of reference used for study undertaken. जो अभ्यास करताना आपण जे रेफर केलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, तर इंडेक्स तर आपण पहिले लिहितो त्याला आपण म्हणतो ग्लोसरी म्हणजे डिफिकल्ट शब्द. नो दिस इज ऑल्सो रॉंग. सो राइट आन्सर इज अ बिब्लियोग्राफी. आपण त्याला आपण काय म्हणतो, बिब्लियोग्राफी. ओके, नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन, दॅट इज नंबर 8. The type of academic research reports is dot dot report. Inductive, no, wrong answer. Deductive, कमी करणारा नाही. स्टेप बाय स्टेप असतो, नाही, wrong answer. So correct answer is time sequence. Depend, एक झाले की दुसरं. So type of academic research report is a time sequence report. मित्र हो, हे रिसर्च मेथडॉलॉजी पेपर 8 जो सर्वांसाठी कॉमन आहे, कॉमन कोड आहे 7003. या विषयावरचे आपण काही सॅम्पल व्हिडिओज पाहिले. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, न्यू स्टुडंट सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच नेक्स्ट व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट शेड्यूल आहे बीकॉम लास्ट इयरचे काही व्हिडिओज आपल्याला तयार करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हा सर्वांचेच व्हिडिओ, काही रिपीटर विद्यार्थ्यांची मागणी आहे की सेमिस्टर 3चे, सेमिस्टर 2चे, सेमिस्टर 1चे काही डिफिकल्ट विषय आहेत, टॅक्सेशन असेल, त्या विषयांचे सुद्धा आपल्याला व्हिडिओज करायचे आहेत. मी प्रयत्न करेन जास्तीत जास्त व्हिडिओज आपल्यासाठी आणण्याचा. तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा तुम्हाला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा आहे. सो त्याप्रमाणे इन द क्यू लाईनमध्ये ते शेड्यूल बसेल आणि आपल्या सर्वांना आपल्याला हवे ते व्हिडिओज बिफोर एक्झामिनेशन मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. मित्र हो, हे व्हिडिओज आपल्या एमकॉमच्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून सर्वांनाच या सर्व MCQच्या व्हिडिओज आहेत, MCQचे जे व्हिडिओज आहेत त्याचा फायदा होईल. चला तर मग लवकरच भेटूया एका पुनश्च नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. ओके, थँक्यू, धन्यवाद.